भोसले बीडच्या हद्दीमध्ये दाखल झालाय। खोक्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाणार आहे। पोलीस स्टेशनला ओळख परेड केली जाणार आहे आणि ओळख परेड करून वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार असल्याचं कळतंय। सतीश भोसलेला आजच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। खोक्या भाईवरती एकूण 5 गुन्हे दाखल आहे आणि त्यापैकी शिरूर कासार पोलिसांनी 3 तर वन विभागानं 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। खोक्या बीडमध्ये दाखल झाला, आज कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। खोक्याला घेऊन पोलीस थोड्याच वेळात रवाना होणार आहे। खोक्याला शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते। खोक्याबाईचे कारनामे जे आहे ते आता पंचक्रोशीत पसरले असल्याचं आपण पाहतोय आणि त्याच्यावर गुन्हे देखील तशाच प्रकारे दाखल झालेले आहेत आणि सध्या आपण जर बघितलं तर आजचा जो दिवस आहे तो खोक्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सकाळी संभाजीनगरमध्ये खोक्याबाईला आणलं आणि थोड्याच वेळात शिरूर कासारमध्ये या खोक्याबाईला नेलं जाणार असल्याचं बघायला मिळतंय। आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलंय। पण खोक्याची हद्दपारी म्हणजे जिल्हा प्रशासनाला उशिरा आलेली जाग। कारण पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला, मात्र तो धुळखात पडला। आता खोक्याचे कारनामे समोर आले आणि त्यानंतर 1 वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला। खोक्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे या हद्दपारीचा नेमका उपयोग काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। दुसरीकडे खोक्याची हद्दपारी कुणी थांबवली? सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं त्याला अभय मिळालं का, असे अनेक सवाल सुद्धा उपस्थित झाले। आणि आता पुढची बातमी निश्चितच महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण बोक्या खोक्या कुणालाच सोडणार नाहीये हे कोण म्हणतंय? थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी हा इशारा दिलेला आहे। नेमकं फडणवीसांनी काय म्हटलं तेही आपण बघूयात। खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलोय, पण तुम्ही मला सोडणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेव चालू आहे। खोक्या असो, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कोणालाही सोडलं जाणार नाही, सगळ्यांना ठोकणार। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोजर फिरवतंय। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे। वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं, त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केली। याआधी वन विभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। खोक्या भोसले त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकली। यावेळेस धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळल्या। प्राण्यांचे मांस आढळले। खोक्यानं शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली आहे असा गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केला। हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेष देखील सापडत असल्याचा दावा यावेळेस करण्यात आलेला आहे। त्यामुळे खोक्या भोसलेच्या घरावरती आता ही कारवाई वन विभागाकडून थेट केली जाते। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावरती बुलडोजर फिरवण्यात आलेलं आहे। वन विभागाच्या जागेवर बांधण्यात आलेलं हे अनधिकृत घर आहे। कारवाई संदर्भात वन विभागानं नोटीस सुद्धा पाठवली। नोटीशीला 48 तासात कोणतंही उत्तर न आल्यानं कारवाई करण्यात आली। खोक्याच्या घरात वन्यजीव प्राण्यांचे अवशेष आढळले।